T20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांची यादी काढली तर त्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानचं नाव हमखासपणे घेतलं जातं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानचं नाव एकत्रित घेण्यामागचं नेमकं कारण काय? तेच कारण सांगणारी ही गोष्ट आहे क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या एका भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूची। ही गोष्ट आहे विराट कोहली सारख्या फलंदाजाला T20 मध्ये टिपिकल टेस्ट क्रिकेट बॉलिंग करून बाद करणाऱ्या गोलंदाजाची। ही गोष्ट आहे अवघड परिस्थितीवर मात करत आपलं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न जपणाऱ्या आणि जगणाऱ्या सौरभ नेत्रावळकरची। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। T20 विश्वचषकात नवख्या अमेरिकेनं पाकिस्तानला धूळ चारली होती। गुरुवार 6 जून रोजी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान USAनं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला। त्यात एका मूळच्या मुंबईकर खेळाडूनं महत्त्वाची भूमिका बजावली होती। सौरभनं सुरुवातीला पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिजवानला बाद केलं। त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये सौरभ नेत्रावळकरनं पाकिस्तान विरुद्ध 18 धावा डिफेंड केल्या आणि सामना अमेरिकेच्या पारड्यात पाडून घेतला। त्या एका सुपर ओव्हरमुळे सध्याच्या विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे। विशेष म्हणजे जर सुपर 8 मध्ये पोहोचण्यापूर्वी पाकिस्तान बाहेर पडली तर त्यांना आगामी विश्वचषकात क्वालिफायरचे सामने खेळून विश्वचषकात आपलं स्थान कमवावं लागणार आहे। पाकिस्तानशिवाय भारताविरुद्ध झालेल्या सामन्यातही सौरभनं अपेक्षेपेक्षा भारी खेळ केला। एकतर पहिले फलंदाजी करताना अमेरिकेच्या संघाला केवळ 110 धावा करता आल्या। या धावा भारतासमोर छोट्या वाटत असल्या तरी भारताच्या इनिंगच्या दुसऱ्याच बॉलवर सौरभनं विराट कोहलीला बाद केलं। सामन्यातला पहिलाच बॉल खेळणाऱ्या विराटला सौरभनं टिपिकल टेस्ट मॅच लेंथवर बॉल टाकला आणि कोहलीच्या बॅड फेजमध्ये आपल्याला सातत्यानं दिसणारा कोहलीच्या बॅटचा आउटसाइड एज पुन्हा एकदा दिसला। त्यानंतर सौरभनं भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही बाद केलं आणि भारतासाठी सोपं वाटणारं टार्गेट अवघड बनलं। पण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना आपल्या गोलंदाजीनं अडचणीत आणणाऱ्या सौरभची स्टोरी भारी आहे। मला क्रिकेट पुन्हा कधी खेळायला मिळेल अशी आशा नव्हती, पण खेळायला मिळतंय यासाठी मी कृतज्ञ आहे। हे वाक्य आहे सौरभ नेत्रावळकर याचं। सौरभ मूळचा मुंबईचा, पण आता तो अमेरिकेच्या संघाकडून क्रिकेट खेळतोय। एकेकाळी भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळलेला सौरभ शिक्षणासाठी अमेरिकेत गेला। तेव्हा आपल्याला क्रिकेटमध्ये संधी मिळणार नाही हे त्यानं गृहीत धरलं होतं। पण म्हणतात ना, सच्चा मुंबईकर मुंबई बाहेर गेला तरी त्यातलं क्रिकेट प्रेम संपत नाही। सौरभचंही तसंच झालं। अमेरिकेत शिकतानाही तो मिळेल तेव्हा आणि मिळेल तसं क्रिकेट खेळत राहिला आणि आता थेट ICC 2020 विश्वचषकाचं दार त्यासाठी उघडलंय। मुंबईच्या मैदानांपासून अमेरिकन टीमपर्यंतचा सौरभचा प्रवास म्हणजे खेळावरच्या प्रेमाची गोष्ट आहे। स्वप्न पाहणं का सोडू नये आणि संधीचं सोनं कसं करावं याचं ते उदाहरण आहे। सौरभ नेत्रावळकरचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी झाला। तो मुंबईच्या मालाड उपनगरात लहानाचा मोठा झाला आणि 10व्या वर्षापासून क्रिकेट प्रशिक्षण घेऊ लागला। मुंबईच्या मैदानांवर सराव करत शालेय क्रिकेटमध्येचे धडे गिरवत सौरभची वाटचाल सुरू होती। पण त्याचं नाव खऱ्या अर्थानं पहिल्यांदा समोर आलं ते 2008-9 मध्ये। त्या वर्षी BCCIच्या कूचबिहार ट्रॉफी या अंडर-19 क्रिकेट स्पर्धेत सौरभनं 6 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या। एरवी दमदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या एका गोलंदाजानं केलेली ही कामगिरी अनेकांच्या भुवया उंचावणारी होती। या कामगिरीमुळे सौरभ पहिल्यांदा चर्चेत आला। त्यानंतर 2010 साली दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिकेत सौरभनं 8 विकेट्स काढल्या आणि पाठोपाठ न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकातही त्यानं 9 विकेट्स काढल्या। सौरभ ज्यावेळी भारताकडून अंडर-19 वर्ल्ड कप खेळला त्यावेळी त्याच्यासोबत KL राहुल, मयंक अग्रवाल, जयदेव उनाडकट हे देखील भारताच्या अंडर-19 संघात होते। क्रिकेट बरोबरच सौरभला अभ्यासाची आवड होती। एकीकडे त्यानं 2009 ते 2013 या काळात मुंबईच्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। 2013 साली सौरभला इंजिनियर म्हणून पुण्यात नोकरी मिळाली होती। त्यावेळी आपण 2 वर्ष नोकरी करायची आणि क्रिकेटलाही वेळ द्यायचा असं त्यानं ठरवलं होतं। त्याला मुंबईच्या रणजी संघात स्थानही मिळालं होतं, पण संघात स्पर्धा इतकी होती की लगेचच त्याला स्थान पक्क करता आलं नाही।
ज्या वयात अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द सुरू होते अशा वयात 23व्या वर्षी सौरभनं क्रिकेट सोडायचं ठरवलं. मुंबई रणजी संघातलं स्थान निश्चित होत नव्हतं आणि पुढे भारतासाठी खेळायला मिळेल असा मार्गही दिसत नव्हता. त्यामुळे शिक्षणाकडे वळायचं, अभ्यासावर लक्ष द्यायचं असं सौरभनं ठरवलं. 2015 साली पुढच्या शिक्षणासाठी सौरभ अमेरिकेला निघून गेला. पुढे वर्षभरात त्याला ओरॅकल या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळाली. अमेरिकेत गेल्यावर आपलं क्रिकेट थांबेल असं सौरभला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. सौरभ तिथल्या लोकल टुर्नामेंट खेळत राहिला. USAच्या राष्ट्रीय संघात खेळायचं असेल तर 7 वर्ष अमेरिकेत राहावं लागलं आणि अमेरिकेचा परमनंट रेसिडेंट असायला हवं अशी अट त्यावेळी होती. 2018 साली सौरभची अमेरिकेत 3 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच सुमारास ICCनं 7 वर्षांची अट कमी करून 3 वर्षांवर आणली. योगायोगानं अमेरिकन टीम लॉस एंजेलिसला सरावासाठी आली असताना सौरभचा खेळ अमेरिकन कोचला आवडला आणि त्याला अमेरिकेच्या क्रिकेट संघात स्थान मिळालं. अनेक वर्षांपासून सौरभनं घेतलेली मेहनत फळाला आली होती. मग आलं 2024चं T20 विश्वचषकाचं वर्ष. अमेरिका यावेळी विश्वचषकाचं यजमानपद भूषवत आहे. यावेळी अमेरिकेचा संघ ज्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान सारखे बलाढ्य संघही आहेत. यावेळी अमेरिकन संघाला चमकदार कामगिरी करत जगाला आश्चर्यचकित करण्याची नामी संधी चालून आली होती आणि अमेरिकन संघानं आणि खास करून सौरभ नेत्रावळकरनं या संधीचं सोनं केलं. पाकिस्तान सारख्या संघाला अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये जाऊन हरवलं आणि भारताविरुद्धच्या सामन्यात कुणाची फेवरेट नसताना अमेरिकेनं शेवटपर्यंत झुंज दिली. दोन्ही सामन्यात हिरो ठरला तो मुंबईचा मराठमोळा सौरभ नेत्रावळकर. सौरभच्या या स्टोरीमधून खेळावरचं प्रेम शिकण्यासारखं आहे, जे सौरभनं अनेक वर्ष जपलं आणि अखेर त्यानं केलेल्या मेहनतीचं फळ त्याला विश्वचषकातून मिळालं. ते रोहित शर्मा, मोहम्मद रिजवान आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांच्या विकेटच्या रूपात. तुम्हाला सौरभची स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.